द्राक्ष बागाची छाटणी घेऊन फक्त 15 दिवस झाले आणि 15 दिवसामध्ये एवढा मोठा खर्च येईल याचा कधी विचार पण नव्हता केला. आणि तेवढ्यात कडबा आणायला गेल्यामुळे एवढं मोठं कांड होईल. तर जय शिवराय मंडळी, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आणि तुम्ही असं कधी ऐकलं का द्राक्ष बागेला नुसतं पाण्याची फवारणी केली? तर चला ना मग मी दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, फक्त पाणीच आहे बरं का ड्रामध्ये, दुसरं काहीच नाही. आणि त्यामुळे नेमकं होतंय का ते पण सांग, कारण सध्या तापमान खूप वाढलंय त्यामुळे ते पाणी फवारणं चालू आहे, बाकी काही नाही भाऊ. आणि शेतामध्ये काम करायचं म्हटलं की तोंड बांधणं खूप इम्पॉर्टंट आहे बरं का सध्या. आणि चाललंय कुठं ते पण सांगतो. हे बघा ट्रॅक्टर, आपलं नाही बरं का ते. आणि ट्रॅक्टर घेऊन आलो आपण आपल्या मिशनवर. आणि तेवढ्यात ऊन, अरे बापो लयचे बरं का, त्यामुळे निवांत बसलोय मी ट्रॅक्टर मध्ये. आणि आपले कार्यकर्ते लय चालाक आहे भाऊ, घेतलं त्याने मला ट्रॅक्टरच्या खाली उडून. जाय म्हणे ट्रालेमध्ये, तुझं काय काम नाही खाली, कारण तुला खालून पेंड्या वर जाणार नाही. मी एवढा लहान आहे का? अरे लहान म्हणून अख्खी ट्राली भरली हो मी ऐकल्या ना. आणि 12 महिने ढोराला कडबा सरणार नाही एवढा मोठा आणून ठेवलाय मी. आणि तेवढ्यात कधी कधी काम लयच लागते बरं का, काही सांगायचा विषयच नाही. कडबा आणून टाकला आणि द्राक्ष बागेला तुषार लावून दिलं भाऊ. आणि ते नेमकं का लावलं ते तुम्हीच सांगा आता.